पश्चिम महाराष्ट्रातील जैन धर्मीयांच्या शेकडो वर्षांचे श्रद्धास्थान असलेल्या नांदणी येथील मठातील माधुरी नावाचा हत्ती अंबाणी यांच्या पुत्राच्या हट्टापायी आणि पैशाच्या जोरावर वणतारा येथे हलविण्यात आला। या घटनेच्या निषेधार्थ आष्टा शहरात जैन समाजासह सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन एक भव्य मूकमोर्चा काढला। यावेळी अंबाणी आणि पेटा संस्थेच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। अनेक वर्षांपासून नांदणी मठात असलेल्या या हत्तीला अंबाणी ग्रुपच्या मालकीच्या वणतारा या अभयारण्यात नेण्यासाठी पेटा नामक संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केली होती। या याचिकेच्या माध्यमातून जाणीवपूर्वक हत्तीला घेऊन गेल्याचा आरोप मोर्चातील नागरिकांनी केलाय। या निषेधार्थ आज आष्ट्यात जैन समाजाच्या वतीनं शहराच्या प्रमुख मार्गावरून मूकम मोर्चा काढण्यात आला। मोर्चाची सांगता गांधी चौकात झाली, जिथे एक निषेध सभा घेण्यात आली। या मोर्चाला आष्टा शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि सर्व धर्मीय नागरिकांनी पाठिंबा देत आपला निषेध नोंदविला। या मागणीचे एक निवेदन आष्टा येथील अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना देण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट अभिजित वग्याणी, प्रवीण माने, विनय कांबळे आणि अर्जुन माने यांनी आपले विचार व्यक्त केले। आणि हत्ती कुणालाही पसंत पडला तर कुणीही आमचा हत्ती न्यावा असं नाही, कारण एक हत्ती त्यांचं तू पहिला पालन पोषण केली व्यवस्थित करावं। आणि जैन समाजात अहिंसा आणि शांती या मार्गाने जाणार आहे आणि शांती आणि अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य महात्मा गांधीजींनी मिळवून दिलेलं आहे। त्यामुळे हत्तीचा प्रश्न हा गौण आहे। त्यामुळे जैन धर्म आज असं किंवा धनगर समाज, मराठा समाज, सगळ्या समाजातली सगळ्या राजकीय पक्षाच्या वतीनं सगळ्यांनी पाठिंबा दिला। आणि हे आष्ट्यातच नाही तर तुम्हाला सांगली जिल्ह्यात दिसेल, कोल्हापूर जिल्ह्यात दिसेल, महाराष्ट्र मोहन भारतात पण हे चित्र दिसत। आणि अंबानी जो नेलेला हत्ती तो परत आम्हाला आणून द्यावाच लागेल आणि शांती आणि अहिंसेचा विजय हा होईल, एवढेच मी बोलतो थांबतो। आष्टा शहरातून समस्त जैन समाज असेल, आष्टा शहरवासी असेल, यांच्या वतीनं नांदणी मठातील माधुरी हत्तीच्या समर्थनात विराट असा मोर्चा पदयात्रा निघाली। या मोर्चामध्ये हजारो संख्येने शहरातील नागरिक सामील झाले। एखाद्या प्राण्यावरती कशा पद्धतीनं प्रेम असावं हे जर कुणाकडं बघायचं झालं तर आपल्या महाराजांच्याकडं बघावं, कारण का माणसानं विचारत नसताना प्राण्यावरती किती प्रचंड प्रेम एखाद्या महाराजाचं असतं याचं उत्तम उदाहरण आणि जिवंत उदाहरण कुठं असेल तर नांदणीतल्या मठातल्या महाराजांचं आहे। मी तमाम आष्टा शहरवासियाच्या वतीनं या मोर्चाला पाठिंबा जाहीर करतो आणि जास्तीत जास्त जिओमधनं एअरटेलमध्ये पोर्ट करायची मोहीम या ठिकाणी चालू आहे। प्रत्येकाने जिओमधून एअरटेलमध्ये करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नांदणी मठामधील माधुरी हत्ती या हत्तीने सर्व समाजातील लोकांना नांदणी गावात लढा लावलेला होता। अशा हत्तीला आमच्यापासून तोडून जो अंबानीची औलाद आहे, ज्या सरकारने या 4 उद्योगपतींच्या हातात या सगळ्या देशाची सूत्र दिलेली आहेत, त्या उद्योगपतीच्या मुलाने वोट लावल ती वस्तू त्यांना पाहिजे असा त्यांचा अट्टहास असतो। त्याच एका अंबानी नावाच्या उद्योगपतीच्या हत्तीसारख्या असणाऱ्या मुलाला हा आमचा हत्ती कशासाठी पाहिजे होता हा अजून गौड बंगाल इथल्या जनतेला उकललेला नाही। आमचा हत्ती आता त्यांनी वणतारा जे जामनगर गुजरात येथे आहे, त्या गुजरातमध्ये अक्षरशः इतकी वाईट अवस्था, इतकं प्रदूषण आहे की हा आमचा हत्ती तिथं व्यवस्थित राहणार का? पेटाने याची संपूर्ण खात्री केलेली आहे का? या जनरेटरपुढे पेटाला सुद्धा झुकावं लागेल व शासन आता झुकलेले आहेत। शासनाच्या हालचाली गतिमान झालेल्या आहेत। शासनाच्या जिओ नावाचे जे काही ते नेटवर्क चालवतात त्यातून आतापर्यंत 15 ते 20 हजार जणांनी जिओ सिम बंद केलेला आहे। असा जाहीर निषेध आज आष्टा येथे गांधी चौकामध्ये समस्त जैन समाज व इतर समाज बांधवांच्या वतीनं जो काय हा मूक मोर्चा काढण्यात आलेला होता, त्या आमची माधुरी हत्तीने परत मिळावी यासाठी हा मूक मोर्चा काढण्यात आलेला होता। इथून पुढे जरी या सरकारने किंवा या अंबानीने जर काही हा हत्ती जर आम्हाला परत दिला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू हे सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी राहुल वाडकर, NTV न्यूज मराठी, सांगली।